पत्रकार परिषदेमध्ये वैष्णवीच्या वडिलांनी हगवणेंच्या क्रौर्याचा पाढाच वाचला। वैष्णवी गेली तिच्यावर आता शिंतोडे उडवू नका असं अनिल कसपटे यांनी म्हटलं। हगवणे यांनी फॉर्च्युनरसाठी धमकी दिली होती असंही वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलेलं आहे। माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढे मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतोडे उडवू नका। तुम्हालाही मुलं असतील मुले असतील ना, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू। मला एवढं सांगायचं आहे तुमच्या प्रसार माध्यमातून। 50,000 रुपये डिपॉझिट केले, त्याचे महिन्यानंतर लग्न झाल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले। त्यांनी माझ्याशी वादावादी केली, वादावादी चांगलीच केली। मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी गेली तर मी ती गाडी सोडून देईल, नाही तर तिथं फिटून देईल। मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे। तर त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लागणार केली। तिला 6 ते 7 दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण होती। आपल्या माहितीने रिपोर्टच तसे रिपोर्ट 5-6 दिवस तिला मारहाण करण्यात ज्यावेळेला एकदा आली होती तर आधार केलं त्यावेळेला ती तशी आईपाशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये, मला छळ होतोय। पण तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही ह्याच्यावरून 7 वाजता फोन आला आणि तिला जावं लागलं। आरोपीचे वकील जे काय माध्यमांशी बोलले हे सर्व समाजाने ऐकलेले आहे, आणि जे काय ते बोलले ते पूर्णपणे चुकीचं बोललेले आहे। असं एखाद्या मुलीशी असा आरोप करणे किंवा तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे ओढणे हे ते कायद्याचे तज्ज्ञ आहेत, त्यांना हे बोलणं शोभत नाहीये। हे आमच्या दृष्टीने हे जर म्हणतात की बाळाला घेऊन गेला, निलेश चव्हाण बाळ होतं, बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं, वैष्णवीच्या तर जवळच होतं। याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि ह्या काटात हाही सामील आहे असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर। जर त्यांची सून मयत आहे तर हे मयत आहे म्हणतात, तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं। सांभाळायला जर आपली सून मयत झालेली हे सोडून, आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला कसा, ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं, मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणलाच याच्यात आरोपी म्हणून हे करेल। या पण त्या कटात सामील होता, निलेश चव्हाण सुद्धा या कटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला। वैष्णवीला मृत्यूच्या आधी 8 दिवस मारहाण, पाईप, लोखंडी पार, रिव्हॉल्वर जप्त, हगवणेचा लॉकर सील। हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा छळ कसा केला याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। शशांक हगवणे हा वैष्णवीला मृत्यूच्या आधी 8 दिवस मारहाण करत होता।